शिवाजी कोण होते या पुस्तकाचं पुनर्प्रकाशन करणाऱ्या प्रकाशकाला शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांची शिवीगाळ. प्रकाशक प्रशांत आंबींना घरात घुसून मारण्याची धमकी. 2029ला बारामतीचा उमेदवार मी असावं ही लोकांची मागणी, तर मी कार्यकर्ता म्हणून काम करत राहावं ही माझी इच्छा. जय पवारांचं वक्तव्य. बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार निवडणूक होऊ शकते. जयच्या विरुद्ध युगेंद्र उमेदवार असू शकतो असं म्हणत आमदार रोहित पवारांनी फुंकलं 2029चं रणशिंग. बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. बारामतीत सुनेत्रा पवार तर राहुरीत अक्षय कर्डिलेंची प्रतिष्ठापनाला. अक्षय कर्डिलेंविरोधात गोविंद मोकाटे मैदानात. अमरावतीच्या परतवाड्यातल्या मुलींचं लैंगिक शोषण प्रकरणातला मुख्य आरोपीची कार आणि 2 पिस्तूल जप्त. जप्त थार गाडी ही सावळी येथील राजेश प्रजापतींच्या मालकीची. नाशिकच्या लासल गावात महेश गिरी नावाच्या भोंदू बाबावर गुन्हा दाखल. महेश गिरींवर महिलेचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप, तर दैवी भीती दाखवत अत्याचार केल्याचाही गंभीर आरोप. नेस्कोतल्या अधिकाऱ्यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव. अटक बेकायदा असून अंमली पदार्थ सेवनात सहभाग नसल्याचा याचिकेतला दावा. सप्तशृंगी गडावरच्या मंदिरात नक्षीकामात चांदीची तफावत. सुमारे 22 किलो चांदीची तफावत आढळल्यानं खळबळ. जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश. ट्रस्टच्या कारभारावर संशय. बुलढाण्यात लग्न जुळत नसल्यानं दोघांनी उचललं टोकाचं पाऊल. संग्रामपूरमध्ये राहत्या घरी गळफास घेत सत्यपालची आत्महत्या, तर चिखलीत 25 वर्षीय तरुणानं झाडाला गळफास लावत संपवलं जीवन. आता रेल्वेची परीक्षा मराठीत देता येणार. परीक्षेमध्ये मराठीचा पर्यायही उपलब्ध होणार. अमित ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन झुकलं. मराठीचा पर्याय असलेली अधिसूचना जारी. पश्चिम बंगालच्या मुर्शिदाबादमध्ये मतदानावेळी सुतळी बॉम्ब फोडल्यानं गोंधळ. हल्ल्यात अनेक जण जखमी. परिसरात भीतीचं वातावरण. भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांची ममता सरकारवर घणाघाती टीका. न्यूज 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये बंगालमध्ये भाजप सरकार बनणार असल्याचा केला त्यांनी दावा. आणि महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर भाजप अध्यक्ष नवीन यांची विरोधकांवर टीका. जाणीवपूर्वक महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याचा आरोप. न्यूज 18चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांच्याशी खास बातचीत. पुढची अत्यंत महत्त्वाची बातमी पाहूयात. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून शिवसेनेचे आमदार संजय गायकवाडांनी शिवीगाळ केली आहे. तब्बल 37 वर्षांपूर्वी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकाबाबत त्यांना जाग आली आणि आता गायकवाडांनी प्रकाशकांना शिवीगाळ केली. पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवाजी महाराजांचा अनादर केल्याचं म्हणत शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिली आहे. अरे गोविंद पानसरे हा छत्रपती शिवाजी महाराजांना एकेरीमध्ये शिवाजी म्हणणारा कोण होता? मला हे पुस्तक वाचायची गरज नाही असंही त्यांनी प्रकाशकांना सुनावलंय. गोविंद पानसरेंचं काय झालं? तुलाही घरात घुसून मारेन, तुला चिरडून टाकेन, तुझी जीभ छाटेन अशी धमकी संजय गायकवाड यांनी प्रशांत आंबी यांना दिली आहे. आमदार संजय गायकवाड बोलतोय, बुलढाणा. हा बोला. तुमचं एक पुस्तकात आमच्या लग्नामध्ये काय म्हटलं, शिवाजी कोण होता म्हणून. तर तुम्ही शिवाजी महाराजाला शिवाजी म्हणता का? हे गोविंद पानसरेंचं पुस्तक आहे. अरे गोविंद पानसरे कोण हराम शिवाजी म्हणणारा? तुम्ही माहिती घ्या, तुम्हाला कळेल कोण आहे. काय माहिती घ्यायची गरज नाही मला. मला माहिती आहे शिवाजी महाराज कोण आहे.
तुमच्यासारखे नालायक लोक आमच्या महाराजाला एकरी भाषेत बोलता. तुम्ही पुस्तक वाचलंय का? पुस्तक वाचा काय पुस्तक वाचायची गरज नाही मला. शिवाजी कोण होता तुला याची गरज काय आहे? मी काय सांगतोय की अनादर करण्यासाठी नाही लिहिलेलं, तुम्ही पुस्तक वाचा, तुम्हाला आम्ही कळून जाईल. पुस्तक नाही, आम्ही पुरा इतिहास वाचला. आम्ही मराठा आहे, त्यांचे वंशज आम्ही. ते त्यांची सांग. 8वी बायको माझ्या घराण्याची होती. तुला माहिती नाही पानसरेचे काय हाल झाले? माहितीये मला. मग ब्राह्मण आहे का तू? हा, ब्राह्मण आहे? मी ब्राह्मण नाहीये. मग तुला असं कोण लिहायला सांगितलं शिवाजी कोण होता म्हणून? जी हे शिवाजी महाराजांच्या नावातलं जी हे आदरार्थीच आहे, तो काही एकेरी उल्लेख नाहीये. तू काही शासन शिकू नको. लिहून हा. घे, मी आमदार संजय गायकवाड तुला घरात घुसून मारीन. तुम्ही आता तू कधी धमक्या देऊ पुस्तक नका कुठं मला. वाचला दिसला? तुम्ही ए, मी धमक्या देत नाही, मी करून व्यवस्थित मी दाखवतो. बोलतोय, व्यवस्थित आम्हा नीट बोल. शिवाजी मी- महाराजच्या मी व्यवस्थित बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. हा? मी व्यवस्थित बोलतो, तू शिवाजी मी काय व्यवस्थित सांगतो बोलतोय, तू? बोला. तू राहायचं कुठं तू? मी कोल्हापुरात राहतो. तुझ्या घरात घुसून मारून तुला मी नाही, मी तेच सांगतोय की व्यवस्थित मी बोलतोय, तुम्ही व्यवस्थित बोला. तुझी भाषा बदल, पुस्तकाचं नाव बदल. तो अधिकार आमच्याकडे नाही आहे, पानसरेंचं पुस्तक आहे ते. मग त्या पानसरेला भेटायला वर जाय. नाही, मी काय म्हणतोय की तुम्ही एवढं हे करण्यापेक्षा तुम्हाला त्यापेक्षा जरा वाचायचे कष्ट घ्या ना. अरे तू शिवाजी महाराज मला बच्चाला काय सांगतो? मग रक्तात कणाकणात शिवाजी महाराज आहे. मला पण शिव्या येतात, हा, पण आम्हाला आमच्यावरती संस्कार नाहीत शिव्या द्यायचे. जेव्हा आपल्या राजाचा अपमान होतो ना, व्यवस्थित बोला. तो स्वयं सुटतो. व्यवस्थित बोलायचं काय. त्या मायानं दूध पाजलं असं ना, तू सांग फक्त कुठे यायचं ते. हा? जरा वाच जरा. जा, कुठं रिपोर्ट यायचं दे, कुठं पब्लिश कर. तिकडे उद्या ते बघूया आपण कुठं पब्लिश करायचं वगैरे. हा येतो उद्या. तू हा, भेट फक्त, या, तुला या. कदा चिडून टाकतो पाय जरा. हा, या बघूया. आणि जरा वा संजय गायकवाड कोण आहे महाराष्ट्राला आमदार, जरा चेक कर तू बी. कोण आहे? चेक कर तू, फेसबुक कर, व्हिडिओ कर, युट्यूब कर, पाय समजेल तुला काय आहे. डॉन आहे का मोठा? ते तुला समजेल काय आहे. बर. मग तू आमचा महाराजाचा अपमान कर. तू कोण? अरे बाबा, औरंगजेबाची तुला औलाद आहे का तू? सांगितलं ना, आमचा तू जसा प्रेम करतोस ना तसं आम्ही पण शिवाजी महाराजांना प्रेम करतोय. मग तो एकरी भाषेत लिहिलं कसं मग? हा, मग तो एकेरी उल्लेख नाहीये, त्यासाठी वाचायचे कष्ट घ्या. राजेंद्रनगर झोपडपट्टीत राहतोय मी, मला तुमच्यापेक्षा खूप जास्त शिव्या देतात, पण मी देणार नाही. खूप तू काय चांगलं देशील रे? येतात. तू हा? जीप कापून टाकीन मी. बर बघूया की. हा. या उद्या जीप कापायला. येतोच मी, थांब जरा तू. या उद्या या. कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकावरून आता नवा वाद निर्माण झालेला आहे. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी या शीर्षकावरती आहे ते आक्षेप घेतलेला आहे आणि या पुस्तकाचे प्रकाशक आहेत प्रशांत आंबी, त्यांना फोनद्वारे आहे ते त्यांनी धमकी दिलेली आहे. काय नेमकं आमदार संजय गायकवाड यांचं म्हणणं होतं? तुम्हाला त्यांनी कॉल केला, काय सांगितलं? काल मध्यरात्री 12:51 त्यांचा मला फोन आला. शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून त्यांचा मला कॉल होता. त्यांचं म्हणणं असं होतं की या पुस्तकाचं नाव एकेरी आहे, तुम्ही शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करताय. 9 मिनटं आम्ही फोनवर बोललो. त्यांना मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की शिवाजी महाराजांच्या नावातलं जी आहे हे आदरार्थी आहे, त्यामुळं हा एकेरी उल्लेख नाही आहे आणि हे पुस्तकाचं शीर्षक आहे. त्यांचं हेच म्हणणं होतं की तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करताय. ते म्हणले की तू सुद्धा पानसरे जिथं गेला तिथं तू वर जा, त्याच्यानंतर पानसरेचं हाल कसं झालं तुला माहिती आहे ना. त्याच्यानंतर मी त्यांना अत्यंत शांततापूर्ण मार्गानं त्यांना मी हे समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो. पण ह्या 9 मिनटाच्या फोन कॉलमध्ये माझं म्हणणं ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता नव्हती. ते सातत्यानं मला अत्यंत अश्लील भाषेमध्ये शिवीगाळ करत होते. तुझी जीभ कापून टाकतो, तुला घरात घुसून मारतो, अशाही वारंवार धमक्या त्यांनी मला ह्या फोन कॉलमध्ये दिलेल्या आहेत. धमक्यांना आम्ही घाबरत नाही. मी 2012 चळवळीमध्ये सक्रिय आहे. अशा अनेक धमक्या मला आलेल्या आहेत. अशा धमक्यांना आम्ही भीक घालत नाही आणि इथून पुढेही घालणार नाही. काल राजारामपुरी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ह्या गोष्टीची माहिती दिलेली आहे या फोन, आणि आज आम्ही याची तक्रार दाखल करतोय. तर हे होते प्रशांत आंबी, यांनाच आहे ते आमदार संजय गायकवाड यांनी धमकी दिलेली आणि त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांच्यावरती आता पोलीस कारवाई करतायत का, प्रशांत आंबी यांच्या तक्रारीची दखल घेता येत का, हे आता पाहणं महत्त्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट संदीप पाडेसह ज्ञानेश्वर साळुके, न्यूज 18 मराठी, कोल्हापूर.
दरम्यान ती ऑडिओ क्लिप माझीच आहे अशी कबुली आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे. शिवाजी मराठा होता की नव्हता, 96 कोळस होता का, अशा प्रकारचे अनेक बिछूट प्रश्न याच्यामध्ये उच्चारलेले आहेत. आणि त्याच्यामुळे मी त्याला फोन केला आणि फोन करताना मी त्यांना सुरुवातीला माझे स्टार्टिंग वाचा, माझ्याकडे पण त्याची रेकॉर्डिंग, मी त्यांना म्हणलं प्रकाश भाऊ हे पुस्तक तुम्ही लिहिलंय का? तो म्हणे हो. प्रकाशन केलं का? म्हणे हो. आणि मग म्हटलं तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना शिवाजी कोण होता एकरी भाषेत का लिहिलं? ते म्हणे पुस्तक फार जुनं आहेत म्हणे, ते यांनी अमुक अमुक लिहिलं. म्हणत कोणी प्रकाशन कोणी केलंय? आणि प्रकाशन करताना तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख का तुम्ही केला नाही? तर जी वारंवार छत्रपती शिवाजी महाराजांची महाराष्ट्रामध्ये विटंबना केली जाते, त्यांचा अपमान केला जातो, हे आपल्याला सहन होत नाही. आणि मग बोलता बोलता तो म्हणे मी ब्राह्मण आहे म्हणून तुम्हाला असं बोलतं का? म्हटलं मी तुला बोललोय का तू कुठल्या जातीचा आहे? ब्राह्मण आहेस का तू? ब्राह्मण आहेस का? मी असं तुला विचारलं का म्हटलं? आणि मग तो म्हणे गोविंद पानसरे. म्हटलं मला काय घ्या ना गोविंद पानसरेचे, ते वर गेलेत, जा तिकडे तू. तर हे या पद्धतीनं त्यांनी जी मुजुरी ठेवली, मी त्याला विचारत असताना तो जो सारखा मला डिचवत होता आणि त्याच्यामुळे त्याला मी शिव्या हासडल्या. त्याला मी जीभ हासडायची जी काही भाषा वापरली, 100% अशा माणसाची जीभ हासडलीच पाहिजे. दरम्यान सुप्रिया सुळेंनी देखील यावर आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. ते काय म्हणालेत पाहूयात. ती का आली आहे, कोणी दिली आहे, ह्याचा पारदर्शकपणे माहिती काढली पाहिजे. आणि कोणालाही धमकी देणं, कुणालाही या राज्यामध्ये हा गुन्हा आहे. आणि असं असेल तर ते दुर्दैवी आहे. माननीय मुख्यमंत्री या राज्याचे गृहमंत्री आहेत, त्यांनी तातडीने त्याच्यात लक्ष घालून त्यांना सुरक्षितता द्यावी. कारण का चर्चा होऊ शकते ना, मतभेद, एका सशक्त लोकशाहीत मतभेद जरूर असू शकतात, पण म्हणून धमकी देणं योग्य नाही. तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्सवर पोस्ट करत गायकवाड यांचा निषेध व्यक्त केलाय. तर त्यांनी एक्सवर नेमकं काय पोस्ट केलंय पाहूयात. बुलढाणा जिल्ह्याचे नाव बदनाम करण्याचा विडाच आमदार संजय गायकवाड या व्यक्तीने उचललाय. मग ते आमदार निवासामधील कॅन्टीनमध्ये हाणामारी करणं असो किंवा सुरक्षेसाठी असणाऱ्या पोलिसांना स्वतःची गाडी धुवायला सांगणं असो, की आता प्रशांत अंबी यांना धमकी देणं असो, राज्यातील एक लोकप्रतिनिधी, सत्ताधारी पक्षातील आमदार, शिवरायांचा वंशज म्हणून घेणाऱ्या या व्यक्तीची भाषा आणि शिव्यांची पातळी बघितली तर छत्रपती शिवाजी महाराजांचे नावही यांच्या ओठावर असू नये, कारण ती लायकी यांची नाही. महाराजांनी या भूमीला घालून दिलेले संस्कार भ्रष्ट करण्याचे, महाराष्ट्राची संस्कृती नासवण्याचे, महाराष्ट्राचा पुरोगामी विचार पुसण्याचं काम यांच्यासारख्या विकृत व्यक्तींमुळे होत आहे. पुरोगामी कार्यकर्ते प्रशांत अंबी यांना धमकी देताना पानसरेचे जे हाल केले ते करण्याची, म्हणजे थेट खुनाची धमकी देण्यात आली आहे. प्रकाशक प्रशांत अंबी यांना राज्य सरकारने तातडीने सुरक्षा द्यावी. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येमध्ये या आमदाराचा देखील सहभाग आहे का याची चौकशी सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून खुलेआम गुंडगिरी करणाऱ्या या व्यक्तीवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी.